सगळे जसे घेऊन सांगू का तुम्हाला? 4-5 प्रश्न ध्यान आले. कशावर ना 4-5 नको सांगू मला, टोटल पूर्ण पूर्ण पेपर सांग, 75 प्रश्न. 75 नाही ध्यान राहणार आहे एवढा. काय एवढा नाही सांगू. काय काय झालेलं मला तू थेरी सांग, म्हणजे मी गेस करतो की काय आलं. त्याच्यामध्ये आपलं ते हे आलं होतं रेजिस्टन्सचं व्होल्टेज, म्हणजे पॅरलल मध्ये व्होल्टेज आले होते, किती व्होल्टेज आहे काय आहे. म्हणजे कसं पॅरलल सर्किट दिलेलं. पॅरलल सर्किट मध्ये आलं होतं 5 व्होल्टेज दिलं होते 1.5. हा. म्हणजे सरळ म्हणजे 5 याच्यावर 1.5, तर मग त्याचं आपल्याला हे काढायचं होतं व्होल्टेज, किती व्होल्टेज. तेवढंच असणार ना पॅरलल सर्किट मध्ये. हा पॅरलल सर्किट मध्ये तेवढंच होतं. बरं पुढं. आणि त्याच्यानंतर ती गन आली होती, सोल्डरिंग गन, आणि बॉलपिन हॅमर आला होता. गुड. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय काय ट्रान्सफॉर्मर तुम्हाला एवढं जीव तोडून शिकवला होता मी, प्रश्न किती सांगू सोपे का? सांगतो तुम्हाला एक होते. मिनिट. हा, आणि टॅपर ते बीट नाही का, टॅपर बीटचं, गुड गुड. हा. ते पण आलं होतं. टॅपर शेड बीट काय तरी. अजून ट्रान्सफॉर्मर बद्दल सांग, कुठले कुठले प्रश्न होते. ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं 2च आलं होतं. कुठले. ते कोणत्या प्रकारचं आहे काय आहे. स्टेप अप स्टेप डाऊन का. हा, स्टेप अप स्टेप डाऊनचं बरं अजून. एकच आलं होतं. डबल डबल जॉईन नाही. आणि घरामधली जी हे राहते आपली टेस्ट, कोणती टेस्ट करायची, काय करायची. कुठले म्हणजे कुठले प्रश्न होते. लूप टेस्ट. करेक्ट. हा. अजून. त्याच्यानंतर बॅटरी बद्दल काय होतं. सोल्डरिंग ती गन आली होती. सोल्डरिंग गनचं म्हणजे कोणती सोल्डरिंग गन वापरायची. बॅटरीचे काय प्रश्न होते. बॅटरीवरला एक प्रश्न नव्हता सर आला. आणि ट्रान्सफॉर्मरचे फक्त 2 प्रश्न होते. ट्रान्सफॉर्मरचे 2च आले होते फक्त, बाकीचं सगळं बाहेरचं आलं होतं. बाहेरचं म्हणजे. बाहेरचं म्हणजे दुसरं, आता हा. आपण ते वाचले का नाही पीडीएफ मधले, त्याच्यातलं काय चालू नव्हतं, बाहेरचं आलं होतं सगळं. आणि कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचे एक आलं होतं फॅरेडचं. बरं काय कनेक्शन होतं का, कशा युनिट विचारलं होतं. युनिट होतं फक्त, त्याचं काय आहे ते. युनिट अजून रेजिस्टन्सचे इंडक्टन्सचे याचे युनिट वगैरे विचारले होते का. नाही, ते नाही विचारले. बरं. तिथं पण ते ओहम मीटर आलं होतं एक, असं आडव्या मध्ये प्रो सर्कल कसं राहायचं याचं हा हा. तटरक्षक, तसं बरं बरं. हा हा. प्रतिरोधक म्हणून. हा काय आहे ते विचारलं होतं का. हा, काय आहे ते विचारलं होतं. बरं पॉवर विचारली होती का तुम्हाला, पॉवर काढा किंवा किती पॉवर असेल युनिट. नाही, एवढं काय आलं नव्हतं. बरं अजून अजून काय आठव. आपलं ह्याच्यामध्ये संलग्न व्यवसायाच्या ट्रेडच्या ह्याच्यामध्ये त्याच्यातलं काय फाईल वगैरे. फाईल एकच फाईल आली होती फक्त. बरं कुठली. रास्कट फाईल. बरं. बाकी काहीच नव्हतं आलं, फिटरचं काहीच नव्हतं आलं, आणि हँड टूल्स मधलं पण काय नव्हतं आलं, फक्त बॉल पिन आहे मिळालं होतं एक. सुरक्षिततामधून. सुरक्षितामधून पण काही नव्हतं आलं. त्याच्यानंतर तुमचं आहे चॅप्टर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. मेजर करायचे याच्यात नेगर आलं होतं, नेगरचा एक पार्ट. बरं. म्हणजे हा. पुढे अजून तुमचं ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरच्या नंतर तुमचे हाऊस वायरिंगचं काय काय. वायरिंगचं एकच आलं होतं फक्त. त्याच्यात म्हणजे कसं हे करायचं आपल्याला, एक लॅम्प दिला होता. हम्म. आणि ती कोणत्या याच्यात आहे आपल्याला हे करायचं होतं, टेस्ट करायची होती त्याची. ओके. त्याच्यानंतर अर्थिंग. अर्थिंगचा एकच आला होता. अर्थिंग म्हणजे कशासाठी, म्हणजे कशासाठी वापरली जाते, वेगळाच प्रश्न होता. अर्थिंगचं होतं, आणि त्याच्यानंतर डबल अर्थिंग होती, म्हणजे ती दुसरी कोणती तरी अर्थिंग होती, कशासाठी वापरली जाते असं विचारलं होतं. बरं अर्थिंगच्या नंतर अजून कुठला टॉपिक आहे तुमचा. कॅपॅसिटरचा एक फॅरेड ना फक्त. हा, एकच. मॅग्नेटिझम. मॅग्नेटचं नव्हतं आलं काही. बॅटरीचं नाही, मॅग्नेटिझमचं नाही का. नाही. हा उपकरण आपलं घरगुती उपकरण ह्याच्यामध्ये मिक्सर फ्रीज हे ते.
मग ते पण नव्हतं आलं. फक्त घरातलं विचारलं होतं ते काय 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 घरातलं घरातली वायरिंग आपण जर नवीन घर जर तयार केलं तर त्याच्यात कसं हे करणार तुम्ही काय 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 करणार. इल्युमिनेशनचं काय रे? इल्युमिनेशनचं एक मॅग्नेट आलं होतं फक्त त्याच्यावर. मॅग्नेट का? हा मॅग्नेट. इल्युमिनेशन प्रकाशमान चॅप्टरवर. विषय विशेषतः आहे. हा विच पोलॅरिटी प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिझम एक प्रश्न आला होता. विच प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिझमचा. ते आहे का तुझ्याकडे पीडीएफ आहे का? तू कशावर बघतोय आता? ते पीडीएफ मधलं सांगतोय सर मी कोणकोणते प्रश्न आले होते तेवढे. हा का? हा म्हणजे जेवढे जेवढे त्याच्यात प्रश्न आलेले तेवढेच. एम्प्लॉयबिलिटी स्किल बद्दल? एम्प्लॉयबिलिटी स्किल बद्दल ते सगळं बाहेरच होतं सर. हा. आणि जे याचं होतं ईएसचं येतंय. ईएस म्हणजे एम्प्लॉयबिलिटी आणि काय ड्रॉइंग जे आहे ना हा. ड्रॉइंगचं येते 5 जे आपण वाचतो का नाही पीडीएफ मधलं ते येतं ते ड्रॉइंग येतात 5 ते 6. कुठले ड्रॉइंगचे कुठले प्रश्न? ड्रॉइंगचं ते जे मुलं सोडवतात का नाही हा. ते ऑनलाईन टेस्टवर पण तेच येतात. सगळे तेच येतात. आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल? एम्प्लॉयबिलिटी स्किलचं नाही येत त्याच्यात. सगळं वेगळं येते. काय विचारलं होतं मला ते सांग. त्याच्यामध्ये का तुला हे रेझ्युमे कसा बनवायचा हे विचारलं होतं का? ऑफिसला जायचं असलं तर फॉर्मल कुठलं, इनफॉर्मल सेंटेन्स कुठलं? नाही ऑफिसचं काहीच विचारलं नव्हतं. मग काय एटिकेट्स, फॉर्मल एटिकेट्स काय घातलं पाहिजे, काय नाही घातलं पाहिजे ऑफिसच्या साठी. ते पण नव्हतं. मग एम्प्लॉयबिलिटी स्किलला काय आहे तुमचं? ते इंग्लिश कन्स्ट्रक्शन विचारलं असेल, शब्द. हा शब्द ते होते फक्त काय ते वेगळेच शब्द होते सर. ते काय आता आपण वाचलेलं नव्हतं त्याच्यात काही एवढं नाही. बरं किती प्रश्न सोडवलेस तू? सोडवले मी तसे बंद सोडवले टोटल. हम्म. फक्त आता काय समजायला का हा हा. सोडवले सोडवले म्हणजे विचार करून सोडवले 2दा. विचार करून सोडवले ना? हा ओके. म्हणजे माहिती नव्हतं तरी पण विचार करून 2दा रिपीट एकदा रिव्हिजन घेतलं 1 घंट्याचं. बरं झालं, बरं झालं. 1 घंटा पेपरला सोडवायला लावला होता अगोदर. अवघड होते का पेपर क्वेश्चन्स? हा थोडा अवघड होता. म्हणजे त्यातलं आपण जे पीडीएफ वाचले मी 700 ते 800 पीडीएफ हे वाचलं का नाही प्रश्न त्याच्यातलं काहीच नाही आलं. फक्त 4 ते 5 प्रश्न आले असतील. बरं मग बाकीचे तू म्हणतोस की आउट ऑफ सिलेबस नेमकं काय आहे? जेवढं सिलेबस दिलं असेल सिलेबसला धरूनच आले असतील ना प्रश्न, बाहेरचे कसे टाकणार? हा सिलेबस वाले आलते पण वेगळे होते जर ते. बरं. म्हणजे आपण ते जे शिकलो त्याच्यातले एवढे काही जास्त आले नव्हते. ओके ओके. हा. सगळे म्हणजे हे चालू. दिलंच ना, प्रश्न सोडवणं महत्वाचं असतं. एखाद वेळेस काय होतं हा प्रश्न सोडवले सर. प्रश्न सोडवणे, कारण निगेटिव्ह मार्किंग नाहीच आहे ना. हा निगेटिव्ह मार्किंग. प्रश्न सोडवले सर्व प्रश्न सोडवले मी सोडले नाही काही. सोडले असते तर मग काय फायदा होत होता. बरोबर. ठीक आहे. नाही व्यवस्थित काहीच प्रॉब्लेम नाही. होशील पास. होतच, सगळेजण होतात पास. हा. चालतं हो चालतं. नाही चांगलं. आणि जे ज्यांचे पेपर आता नेक्स्ट टाइमला आहे त्यांनी पण चांगलं हेच करायचं. मी असलो तरी पण सांगतो कसं म्हणजे विचारात ध्यानात आलं तर सगळं एका पेजवर लिहितो आणि नंतर मग फोटो टाकतो. एका पेजवर लिहितो आणि नंतर फोटो टाकतो मला. हो.